ह्या आता बनवणं चालू आहेत पुडाच्या वड्या। बेसन पीठवर मसाला ठेवलेला आहे आणि आता याला सारण बरोबर करून लेवल करून त्याचे आता गोल करणार। 2 वड्या तयार झालेल्या आहेत। तिसरी वडी बघा अशा प्रकारे बनवत आहेत। हे आहे नंदाबाई इंगोले। बघा अशा प्रकारे यांनी मसाला बनवलेला आहे। अशा प्रकारे दुसरी वडी तयार होत आहे। तिला असं हाताने गरम रुमालामध्ये टाकून अगदी ते चण्याचं पीठ गरम असल्यामुळे अगदी सांभाळून ते करावं लागतं। अशा प्रकारे वड्या कटिंग होत आहेत। मच्छीची भाजी आपण करतो त्याचप्रमाणे वड्या कटिंग होत आहेत। वडी मोठी झालेली आहे छानपैकी मराठवाड्यासारखी। वडी तिसरी वडी तयार झालेली आहे। कापायचा कार्यक्रम चालू आहे। वडी बनवत असताना जर आपला बेसन पिठाचा वरचा भाग थंड झाला असेल तर परत तो गरम करून घ्यायचा आहे। आपली चौथी वडी बनण्यासाठी तयार आहे। हाताला चटके बसतात त्यामुळे पाणी लावून घ्यायचं आहे। त्याच्यावरती असा प्रकारे मसाला टाकायचा आहे। ही चौथी वडी तयार होत आहे। कोणालाही मसाल्याविषयी जर काही माहिती पाहिजे असल्यास कृपया फोन करा आणि विचारा। अशा प्रकारे आता याच्यात फ्राय करण्यासाठी तव्यावरती तेल टाकले जात आहे। ही वडी आता फ्राय करण्यासाठी तव्यावरती तेलात टाकले जात आहे। या वड्यामध्ये 2 प्रकार येतात, एक फ्राय वडी आणि एक रस्सा वडी। मराठवाड्यामध्ये हिला पुडाची वडी म्हणतात। अहिल्यानगर भागात या विभागात हिला मासवडी सुद्धा म्हणतात। त्यावरती तेलमध्ये वर फ्राय करत असताना वरून पाणी मसाला आणि सर्व मिक्स करून टाकण्याचं काम चालू आहे। रस्सा वडी मसाला वडी तयार झाल्यानंतर पुडाची वडी तयार झाल्यानंतर परत एकदा काढल्यानंतर अशा प्रकारे वडी परत खालच्या बाजूने फ्राय होण्यासाठी पलटी करत आहेत। वडी तयार झालेली आहे आणि आता जेवण्यासाठी अगदी ताट घेऊन आम्ही बसलेलो आहोत। तर कुणाला ऑर्डर करायची असेल तर कृपया ऑर्डर करा।